वळूया पुढच्या बातमीकडे। राज्यभरात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीची परीक्षा झाली। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये या परीक्षेला जाताना परीक्षार्थींना वेगळीच परीक्षा द्यावी लागली। परीक्षा केंद्रात जाताना महिलांना चक्क मंगळसूत्र काढून जावं लागलं। सकाळी 9:30 ते 12 या वेळेत परीक्षा झाली। तत्पूर्वी सकाळी 7 वाजता रिपोर्टिंग टाइम असताना प्रत्येक परीक्षार्थीची परीक्षा केंद्रात जाताना कसून चौकशी केली जात होती। यात कुठलेही मेटलचं साहित्य सोबत घेऊन जाऊ नका असं गेटवर सांगण्यात आलं। महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र, कानातले दागिने देखील काढण्याच्या सूचना देण्यात आल्या। याशिवाय परीक्षेला जाता येणार नाही असंही सांगितलं। त्यामुळे मंगळसूत्रासह अंगावरची सगळे दागिने या परीक्षार्थींना काढावे लागले। छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला। त्यामुळे अनेक महिलांची परीक्षा केंद्रात जाताना अडचण झाली। एक टीचरांची जी टीईटी शाळा चालू आहे त्याची एक्झामिनेशन आहे। इथं जे महिला वगैरे बाहेरून आलेले आहेत, बाहेर गावून, त्यांचे मंगळसूत्र, त्यांच्या पायातले जोडवे, त्यांच्या कानातले सगळे काढून बाहेर ठेवायला सांगताय। हे असा रूल कुठंच नाही आहे। शिक्षकांवर हा अन्याय आहे। सरकार कुठं झोपलेलं आहे का आपला? हॉल तिकीटवर वगैरे काही मेन्शन केलेलं आहे? हॉल तिकीटवर असं काहीच मेन्शन केलेलं नाही। हॉल तिकीटवर फक्त लिहिलेलं आहे की तुम्ही पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकता। लेडीज पाण्याची बॉटल फक्त घेऊन जात आहे आणि बाकीच्या सगळ्या वस्तू यांना बाहेर काढायला लावत आहेत। या सगळ्या प्रकारावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी सरकारवर हल्लाबोल केला। तर संबंधित प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। दागिने, मोबाईल मी समजू शकतो, परंतु महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा उतरवायला लावलेला आहे। दागिना आहेच तो, पण तो काही शोचा दागिना नाही, तर सौभाग्याचं प्रतीक आहे। हिंदुत्ववादी सरकार आहे असं मानतात महाराष्ट्रात आहे, देशामध्ये, आणि मंगळसूत्र उतरवल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही अशा प्रकारच्या परीक्षा केंद्रावर धाकदपटच्या वेगवेगळ्या प्रकारे महिलांना, माता भगिनींना केलेले। मला असं वाटतं याचा निषेध आम्ही करतोय। याची दखल सरकारने त्वरित घ्यावी, संबंधितावर कारवाई करावी। अशा प्रकारच्या तक्रारी मागच्या काळात आल्या होत्या। आता इथे हे का झालं या संदर्भात निश्चितपणे मी माहिती घेईल, पण मागच्या वेळी ज्यावेळेस अशा प्रकारचा विषय झाला होता त्यावेळेस परीक्षा कंडक्ट करणाऱ्यांनी सांगितलं होतं की अनेक अशा प्रकारचे अनुभव त्यांना आले की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काही इक्विपमेंट लपवले जातात आणि त्यातनं चिटिंग केलं जातं। तथापि अशा पद्धतीनं करणं हे योग्य नाही आहे। त्यामुळे या संदर्भात आधीच याची काळजी घेणं हे गरजेचं असेल। योग्य सूचना दिल्या जातील आणि याची चौकशी केली जाईल। म्हणून लग्न झालेल्या विवाहित मुलींनी पुढचा अभ्यास करू नये किंवा परीक्षा देऊ नये, म्हणजे हे तर कोणाचं हे दिव्य विचार आहे त्यांचे। आम्ही त्याला मागणी करू। मी सगळी माहिती घेतो आणि जो असेल ना हे याला त्या पोरीला परीक्षेपासून वंचित ठेवला असेल त्या अधिकाऱ्याला जोड्याने मारलं पाहिजे असं मी सांगतो। आणि जोड्याने जो मारून येईल त्याला 25,000चं वगैरे बक्षीस ठेवू आम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।